पंढरीसी जाय तो विसरे बापमाय, अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग। न लगे धनमान देहभावे उदासीन, अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग। तुका म्हणे मळ नाशी तात्काळ ते स्थळ, अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडरी संतज्ञानेश्वर याचा इको बंद करा, याचा इको बंद करा। पंढरीसी जाय तो विसरे बापमाय, अवघा होय पांडुरंग राहे धरोनिया अंग। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आहे। चार चरणाचा प्रासादिक अभंग आहे आणि पंढरीपर प्रकरणातील अभंग आहे। हिंदू धर्माचं सर्वात मोठं व्रत महाशिवरात्री, आणि त्या पर्वकाळी गेली अनेक वर्ष भोसरीमध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव महेशदादा फाउंडेशनच्या विद्यमाने संपन्न होतो आहे। या उत्सवात मी अनेकदा कीर्तन करीत आलो आहे, पण भोसरीतलं हे कीर्तन माझ्या मनामध्ये कायम रुंजी घालत राहिलेलं आहे। हे सर्व वातावरण अत्यंत मंगलमय पाहिल्यानंतर माझ्या अंतकरणामध्ये एक भावना जागृत झाली। ती कोणती असेल तर पंढरीचा पांडुरंग सध्या भोसरीमध्ये आहे हे निश्चित स्वरूपानं मानलं पाहिजे। आणि त्याचा परिणाम असा झाला की भोसरीची पंढरी झाली। आता भोसरीला भोसरी न म्हणता पंढरी म्हटलं पाहिजे। हे सगळं वातावरण पाहताना भोसरीत कीर्तन करतो आहे की पंढरीतल्या एखाद्या फडामध्ये कीर्तन करतोय अशी भावना आहे। सर्व स्तरातील मान्यवर इथं उपस्थित आहेत। हा अभंग घ्यायला मी प्रवृत्त झालो, याची काही कारणं आहेत। ती कारणं मी नंतर सांगतो, पण ते निरूपण करण्यापूर्वी एक महत्त्वाची उद्घोषणा मी करणार आहे की आता हे सारं जे मी कीर्तन करणार आहे इथून पुढे जे काही सांगणार आहे ते तरुणांकरता सांगणार आहे। विशेषत्वानं जी तरुण बसलीत मंडळी, इथं बसलीत, गॅलरीत बसलीत, या सर्वांसाठी सांगणार आहे। पण याचा गैरअर्थ असा नाही घ्यायचा की म्हाताऱ्या माणसाने उठून जायचं। ही सगळी तरुणाई बसली त्यांच्यासाठी सांगतोय आता हे। फक्त हे माझं ऐकण्यासाठी सर्वेंद्रियाचं कान करा आणि हे ऐकण्यासाठी आपल्या खिशातले मोबाईल शांत करून ठेवा, कारण ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवतंय। थोडा वेळ ते बंद करून ठेवा। एखादा चांगला चिंतन चालू असताना मध्येच एखाद्याचा मोबाईल खणातून साऱ्या चिंतनाचा नाश करतो। थोडा वेळ बंद करा। मोठी प्रस्तावना न करता या अभंगाचा विचारच सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या। महाराष्ट्रामध्ये मनुष्य जन्माला आला असेल, फार महत्त्वाचं सांगतोय, महाराष्ट्रात मनुष्य जन्माला आला असेल, महाराष्ट्रीयन म्हणून घेत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी झाल्या पाहिजेत, लक्षात ठेवा। आणि त्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे।
आपण जन्म महाराष्ट्रात पावलो असू आणि आपली ओळख जर महाराष्ट्रीयन म्हणून असेल तर दोन गोष्टी आपल्या आयुष्यात झाल्या पाहिजेत. आणि त्यातली पहिली गोष्ट झाली पाहिजे की आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि दुसरी पंढरी पाहिली पाहिजे. या दोनच गोष्टी झाल्या पाहिजेत लक्षात. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी हे जे चरण आहे ना हे मला खूप आवडतं. जेव्हा मी परमार्थाला लागलो, अभंग वाचला तेव्हा माझ्या मनाला खूप अशी काही अंतर्स्फुरण झालं. आणि ते कोणतं असेल? ज्ञानेश्वरी वाचावी हा उपदेश जी करते त्या बाईनं आयुष्यात शाळेचं तोंड पाहिलं नाही, शिक्षण घेतलं नाही. ती निरक्षर बाई सांगते ज्ञानेश्वरी वाचा. हे प्रमाण आहे संत जनाबाईंचं. एक भांडी घासणारी बाई, दळण कांडण करणारी बाई. पण ऐका मी काय सांगतोय ते खरं. हे सांगायला मला एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. अक्षरशत्रू असणारी बाई पांडुरंगाच्या मंदिरात ती सापडली संत नामदेव महाराजांना. अनाथ होती. तर संत नामदेवांनी तिला घरी घेऊन आले आणि तिने सांगितलं, आई मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. तिथं गोवऱ्या थापत होती, झाडू मारत होती. पण ऐकताय ना तुम्ही सगळ्याजणी, तिने झाडून काढावं आणि पांडुरंगाने कचरा भरावा. ती बाई कशी असेल? आश्चर्य ना. होऊ नये असं कुणाचं, हे तुमच्याकडे बघून सांगतोय. होऊ नये असं म्हणजे त्या कचऱ्या भरण्याचं नाही सांगत आहे, आता पुढचं सांगतोय. असं व्हावं की आपण कचरा काढावा आणि देवाने भरावा. पण भाऊ आता त्याच्या पुढचं सांगतोय, तुम्हाला नमस्कार करीत की कोणत्याही बाईच्या डोक्यात उवा कधी होऊ नये. पण जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्या तर कोण तिची तेलपणी वेणफणी करणार? मोलकरीण बाई. जनाबाईने इतकं सुंदर लिहिलंय, जनी डोईने गांजली. गांजली हो, एवढ्या उवा झाल्या. विठाबाई धाविन्नली, हाय तिने वर्णन केलंय. जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्या तर स्वयं विठाबाई आली, पंढरीची, नारायणगावची नाही. विठाबाई धाविन्नली, देव हाते गुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. हाती घेऊन या लोणी, डोई चोळी चक्रपाणी. याला काकड्याला साधू संतांनी लोणी दिलं होतं, पण ते लोणी त्यांनी खाल्लं नाही. ते लोणी पितांबरात घेऊन आला आणि जनाबाईच्या डोक्याला चोळलं. जनी सांगे सर्व लोका, न्हाऊ घाली माझा सका. जनाबाईला जो आंघोळ घालत होता तो पांडुरंग परमात्मा. तिला लिहिता येत नव्हतं, पण तिने अभंग म्हणावेत आणि स्वयं पांडुरंगाने ते लिहून काढावेत अशी अक्षरशत्रू होती पण अधिकारी पुरुष असणारी संत श्री जनाबाई सांगते, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी.
काय गाणाऱ्यांचा मग वाजवणाऱ्यांचा माहोल आहे. एकापेक्षा एक रथी महारथी आहेत. महेशाचा सप्ताह महेशानं करावून गायला महेश असावा. वाह, क्या बात आहे. हे काय गमतीच गणित आहे. देवाने काही गायला खूप चांगला कंठ दिलाय. त्यांना जन्माला घालताना देव फार आनंदित असावा. आणि एक एक असे भासाडे गातात की त्या दिवशी देव पक्का नाराज असावा. दोन गोष्टी घडल्या पाहिजेत. एक ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी झाली पाहिजे. लक्षात ठेवा. आता इथे बसलेले जे लोक आहेत यातली माझ्या माहितीप्रमाणे या दोन्ही गोष्टी झालेले लोक बसलेत. कारण हे भगवत पूज्यपाद संत श्रेष्ठ भोसरीकर माऊलीचं गाव आहे. एका ज्येष्ठ वारकऱ्याचं गाव आहे. ज्यांचं आठवण काढल्याबरोबर अंगावर रोमांच येतात असा फार मोठा इतिहास त्यांनी घडवला वारकरी पंथात. तरीसुद्धा मी काय तालुका मास्तर नाही, पण विचारतो, आम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे असे किती लोक आहेत? हातवर करा. आम्ही ज्ञानेश्वरी वाचली. छान, तुम्हाला नमस्कार. ज्यांनी वाचली नसेल त्यांनी वाचा. नसेल वाचली, एखाद्याने नसेल वाचली. आता दोन, आम्ही पंढरी पाहिली असे किती लोक आहेत? हातवर करा. तुम्हाला सगळ्याला नमस्कार. पंढरीची वारी असते ना, पंढरीची वारी एक स्वतंत्र अभियान आहे. जे आळंदीहून पंढरीला पायी जातात वा देहूवरनं तुकाराम महाराजांच्या बरोबर पायी जातात. अलौकिक सोहळा. ज्यांनी केला नसेल त्यांनी कधीतरी करा. मी लगेच म्हणत नाही की पडशी बागून लगेच निघा. कधीतरी करा. पंढरी एकदा तरी पाहिली पाहिजे. लक्षात ठेवा. पंढरीच्या रस्त्याला लागला ना माणूस, हे काय होतं हे मी स्वतः 36 वर्ष वारी करतोय. ते माझ्या नसानसात वारी भिनली आहे. एक वाक्य सांगू, ऐकता? सगळ्या तरुणाईने लक्षात ठेवण्यासारखं वाक्य. घरातून पंढरीच्या दिशेला पडलेलं पहिलं पाऊल हे आयुष्यात योग्य रस्त्याला पडलेलं पहिलं पाऊल आहे. हे लक्षात ठेवा. कधी पण लक्षात ठेवायचं. पहिलं पाऊल. जे पाऊल पाय टाकल्याबरोबर घरातून ज्यांनी वारी केली त्यालाच कळेल, बाकीच्यांना नाही कळणार. आम्ही इथनं पायी जातो ना पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर कळतं, माणसं भेटली ना की पंढरपूरला कळतं कोण चालत आला आणि कोण एसटीनं आला. आणि पंढरपूरला चालत गेल्यानंतर चालत आलेला माणूस लगेच कळतो. कारण गोरा माणूस सावळा झालेला असतो, साळा माणूस काळा झालेला असतो आणि काळा डांबरी मेन कपडी झालेला असतो. त्याचे रंग बदलतात. आणि एसटीनं आलेली गोरी गोमटी असतात. पायी जी चालत येतात ना, त्याचा काय आनंद आहे तुम्हाला सांगू महाराज. खरं तर पंढरीची वारी खडतर आहे. आपण पण पत्ता ऐकून घेऊ. इकडे लक्ष द्या. घरातून बाहेर पडलं ना पंढरीच्या वारीला की सगळी प्रतिकूलता सुरू होते. वारीची एक तयारी असते पंढरीच्या वारीची. म्हणजे ब्रीफकेस आणि सुटकेस घेऊन नाही जाता येत. ती स्पेशल जी तयार केलेली असते ना त्याला वळकुटी म्हणतात. वळकुटी. आणि ती कशाची करायची? किराणाच्या दुकानात जायचं आणि साखरेचा बारदाना घेऊन यायचं, जे साखरेचं पोतं, आणि ते उसवायचं आणि 1/4 परत शिवायचं. आणि त्याची जी खोळ होते ती पिशवी झाली. आणि त्याच्यामध्ये धोतर, शर्ट, उपरणं, फेटा, टोप्या, चिवडा, चकली, लाडू हे सगळं भरायचं. अशी गोल बांधायची, त्याच्यावर सुंदर दोरी बांधायची
आणि मोठ्या अक्षरात त्याच्यावर नाव लिहायचं आपलं. ह भ प चिमाजी गोमाजी पितळी नाव लिहायचं. ओळखायला हजारो पळकुट्या पडलेल्या असतात, ओळखायला पाहिजे ना, मोठं ठळक नाव लिहायचं. आणि मग वारीच्या रस्त्याला पहिलं पाऊल पडलं ना, एका बाजूला प्रतिकूलता आहे आणि त्या प्रतिकूलतेतला दुसऱ्या बाजूला मोठ्यातला मोठा आनंद आहे. ऐकायचंय? पाऊल टाकलं की प्रतिकूलता सुरू होते. चालायची सवय नसते. भोसरीतून नाशिक फाट्यावर जायचं तरी रिक्षाने जातो, बाईकवर जातो. चालायची सवय कुठं आहे? पहिल्यांदा पंढरीच्या वारीत जर काय होत असेल तर पायाला फोड येतात. कधी चाललेले नसतात. चपल्या पण अशा मुलायम असतात की चप्पल दुखावते का पाय दुखावतोय, पायाला फोड येतात. पण माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जरा ऐका नीट. पायाला कदाचित फोड येतात, पण वारी करत असताना पायाचे फोड येत असतील पण हृदयाचे विकाराचे फोड फुटून जातात. ही वारीची फलश्रुती फार मोठी गोष्ट. निचरा होऊन जातो हृदयाचा. आमच्या दिंडीमध्ये एक माणूस होता, कशी कशी वारी घडते आणि कसे कसे बदल होतात ते सांगत बसतोय. त्याला एवढ्या जखमा झाल्या पायाला की त्याला बँडेज बांधावं लागलं, पट्ट्या, पांढऱ्या शुभ्र पट्ट्या. तरी दुसऱ्या दिवशी तो चालायला लागला. तर काही लोकांनी टिंगल केली त्याची, अरे हे काय बांधलंय पायाला, सगळी ठिगळं पांढऱ्या शुभ्र पट्ट्या. तर तो टाळ घेऊन नाचता नाचता म्हणला, हे पंढरपूरच्या वारीच्या चालत जाण्याचे पैंजण पायात घातलेत. केवढा बदल झालाय त्या माणसाचा. म्हणजे पायात पैंजण घातलेत, फोड येतील, फुटून जातील. सगळी प्रतिकूलता असते, सगळीच. पण ते सांगायला मला कीर्तन करावं लागलं स्वतंत्र. आंघोळ ती कसली वारीमध्ये? आंघोळ रात्री झोपतानाच टँकर बघून झोपावं लागतंय की कुठं टँकर उभा आहे. आणि सकाळी उठायचं आणि त्या टँकर खाली बसायचं. आंघोळ तरी कसली? 4-2 तांबे अंगावर पडतात न पडतात तो दुसरा वारकरीवर तांब्या लावतो. आणि बोराडे तुम्हाला सांगतो की खाली बसलेला माणूस लगेच म्हणतो, ओ माऊली पडू दे ना, जरा पाणी पडू दे. त्यांनी तांब्या लावलाय तरी त्याला माऊली म्हणतोय. 1000 वेळा माझ्या मनात विचार आला की एखादी बाई गावामध्ये असताना सार्वजनिक नळावर तिचा हंडा भरायला लावला असताना वरती जर दुसऱ्या बाईने कळशी लावली तर ही बाई तिला माऊली म्हणेल का? तेव्हा हरिपाठ वेगळाच असेल महाराजा. पण वारीच्या रस्त्याला त्याला सुद्धा माऊली म्हणते. घरी जेवायला बसला आणि घास खाताना जर भातामध्ये खडा आला तर बायकोच्या 7 पिढ्याचा उद्धार करतो. तुझ्या आईनं काही शिकवलं नाही का? तांदूळ निसायचं. वारीच्या रस्त्याला तो चालायला लागला, बरडच्या माळावर जेवायला बसला आणि पत्रावळ मांडली, भात आला आणि अजून आमटी यायची. एवढ्यामध्ये सोसाट्याचा वारा जर सुटला ना तर एवढी धूळ बसते त्या भातावर की भाताचा रंगच बदलून जातो. एवढा फुफुटा बसतो. तरी तो फुफुटा अलगद बाजूला काढतो आणि माऊली म्हणून खातो. ही वारीची केवढी मोठी फलश्रुती आहे. त्याला कधी वाटत नाही की त्याच्यावर फुफुटा बसलाय. तसंच खातो. माऊली म्हणतो खातो. काय सांगू तुम्हाला, घरी झोपला तर फॉर्मच्या गादीवर झोपतोय. फॉर्मची गादी काय, मलमलीचं अंगावर पांघरून काय रजई. वारीच्या रस्त्याला 5 रुपयाचा प्लॅस्टिकचा कागद असतो. 5 रुपयाचा प्लॅस्टिकचाच कागद असतो. तो पण आळंदीत घ्यायचा, नाही तर दिवूत घ्यायचा आणि तो प्लॅस्टिकचा कागद हांतरायचा. दुपारी जेवण झालं की आणि उशाला काय तर टाळ घ्यायचा, वाजवायचा, त्याचा गाठ मारायची आणि तोच उशाला घ्यायचा आणि त्या टाळावर डोकं ठेवायचं आणि प्लॅस्टिकवर झोपायचं. पण प्लॅस्टिकवर डोकं टेकलं तरी सुद्धा एका क्षणामध्ये डाराडूर पंढरपूर झोप लागते, जी फॉर्मच्या गादीवर लागत नाही. ती वारी सुंदर आहे.
इथे शिक्षक लोक बसले असतील आणि कर्मचारी खूप असतील, त्यांना मी बोलतोय ते कळेल. तुम्हाला ऐकायचं आहे? एखाद्याचा करोडो रुपयाचा बंगला असेल, पण करोडो रुपयाच्या बंगल्यामध्ये जे सुख नाही ते पंढरपूरच्या रस्त्याला पालामध्ये आणि त्या तंबूमध्ये झोपण्याचं सुख फार वेगळं आहे. लक्षात ठेवा. कधीतरी जमतो त्या तंबूमध्ये झोपून बघा. आणि त्याच्यावर मी माझं खूप मोठं स्टेटमेंट दिलं आहे. लक्षात ठेवा. हे जे लोक कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी. एखादा शिक्षक असेल किंवा एखादा बँकेतला कर्मचारी असेल, त्याला स्वतःचा फ्लॅट घ्यायचा झाला, तो हाऊस लोन घेतो, कर्ज घेतो, 15-16 लाखाचा फ्लॅट घेतो. रिटायरमेंटपर्यंत हप्ते भरावे लागतात. रिटायरमेंटपर्यंत काही काहींचं शिल्लक झालं तर पुन्हा भरावे लागतात. पण वारकऱ्याचा आनंद बघा कसा आहे. वारकरी रस्त्याने चालतो, संध्याकाळी बंगला ठोकतो, तो तंबू, आणि सकाळी पाडून टाकतो, दुसऱ्या दिवशी दुसरा नवा. केवढा मोठा बंगला आहे, रोज नवीन बंगल्यात झोपतोय तो वारकरी. त्याची काय किंमत आहे महाराजा? केवढी मोठी आनंदाची भूमिका आहे. ज्ञानेश्वरी त्याकरता साक्ष आहे. घरावरी तेतुली असता नाही, त्याला त्याची किंमत वाटत नाही. आणि या साऱ्या प्रस्तावनेचा समारोप करतो. सांगणार नव्हतो पण आता सांगतो. जाऊ दे, नको सांगायला, त्याच्यावर आणखीन वाद नकोत. पुढे जातो. चला बरं सांगतोच. चला, माझ्या डोक्यात खसखस नको. ती काही वावगं नाही आहे. अगदी पत्रकार असेल त्यांनी सकाळला छापलं तरी चालेल, पण ते जिवंत सत्य आहे. आज वर्तमानपत्र उलटलं की बलात्काराच्या बातम्या दिसतात, विनयभंगाच्या बातम्या पाहायला मिळतात. पण माझ्या प्रिय श्रोतांनो, माझ्याकडे लक्ष द्या. पंढरीच्या वारीला रस्त्याने लाखो लोक चालतात आणि सकाळच्या समयाला प्रातर्विधीसाठी स्त्री आणि पुरुष समोरासमोर बसतात, पण अंतकरणामध्ये कामविकार जागृत होत नाही. ही पंढरीच्या वारीची केवढी मोठी फलश्रुती. केवढं मोठं स्त्री आहे महाराज. कधीतरी तुम्ही त्याचा विचार करा या गोष्टीचा. या वातावरणामध्ये तो असा न्हावून निघालेला असतो. आणि होतं असं की त्याला घड्याळ आठवत नाही, वार आठवत नाही, तारीख आठवत नाही, कुठं चाललोय आठवत नाही. एक माणूस धावत धावत माझ्याकडे आला वारीच्या रस्त्याला फलटणला. माझ्या पाया पडला आणि म्हणला, महाराज घोटाळा झाला. म्हणलं काय झालं रे बाबा? आत्ताच वडापाव खाल्ला. आणि मग त्यात कसा घोटाळा? आवाज सोमवार आहे ना, आज उपास आहे, ध्यानात आलं ना, वडापाव खाल्ला आणि मग लक्षात आलं सोमवाराला. म्हणलं असू दे, हे विसरण्यासाठीच वारी आहे, विसरलाच काही अडचण नाही. पण त्यापेक्षा मोठी फलश्रुती कोणती आहे हे अभंगाच्या पहिल्या चरणात. पंढरीसी जाय, पंढरीसी जाय, पंढरीसी जाय, पंढरीसी वार विसरल नवल नाही.
तारीख विसरलं नवल नाही, सोमवार विसरलं नवल नाही, पण पंढरीला गेलेला माणूस आहे ना वारकरी, त्या वारीमध्ये काय होतं महाराजा, त्या वारीची फलश्रुती तुकाराम महाराजांनी सांगितली की जो पंढरपूरच्या वारीला जातो तो आईबाप विसरतो. आणि हा अभंग वाचल्यानंतर मला खूप काही गोष्टी लक्षात आल्या आणि इथून कीर्तनाला प्रारंभ झाला की माझ्या मनामध्ये हा विचार आला की पंढरपूरच्या वारीला जर गेल्यानंतर आईबाप आपण विसरत असू तर वारी करायची काय. अशी वारी न केलेली बरी. जर पंढरीला माणूस जाऊन आला आई बापाला विसरला, ही वारीची जर फलश्रुती असेल तर ती न केलेली बरी. आणि महेश महाराज मनात दुसरा विचार असा आला की पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकरी वारीला गेल्यानंतर परत आल्यावर आईबाप जर विसरत असेल तर न जाता जे विसरले त्यांचं काय. हा सर्वात मोठा लिडिंग क्वेश्चन असेल तर सगळे लोक आई बापाला विसरलेत महाराज, लक्षात ठेवा. आणि हेही सांगत जातो व्यासपीठावर की आयुष्यामध्ये सगळ्याच विस्मरण झालं तरी चालेल पण आई बापांचं विस्मरण होता कामा नये. ते मानव्याची होळी असेल, लक्षात ठेवा. सगळ्यात गोष्ट पहिली ही आहे, हे सगळं विसरलं तर चालेल, एक वेळ देव विसरला तरी चालेल पण आई बापाचं विस्मरण नाही होता कामा. त्यांनी आपल्यासाठी जे केलंय. म्हणून हा अभंग घ्यायला प्रवृत्त झालो त्याचं कारण की मला ब काढायचा आहे. ब बदकाचा. कीर्तन संपल्या 11,000 रुपये देऊन टाकतो मी तुम्हाला. ब काढायचा. ब बदकाचा. पण व न काढता ब काढून दाखवायचा. संपल्यावर सांगा, जर करता आलं तर करा तुम्ही एखाद्याने. व न काढता ब काढून दाखवायचं. आपले 11,000 लगेच. बघू संपल्यानंतर. अभंग प्रवृत्त झालो याचं कारण काय. तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. ज्ञानेश्वरी बोलते ना, मी सांगड घालतोय वारीची आणि ज्ञानेश्वरीची. ज्ञानेश्वरीने आम्हाला सांगितले तीर्थापेक्षा श्रेष्ठ असतील तर ते आई बाप आहेत, लक्षात ठेवा. दोन्ही तत्व सांगतो, आई आणि बाप, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि कीर्तन संपल्यानंतर एवढं मनी मानसी घेऊन जा, ज्येष्ठांनी आपल्या मुलांना सांगा आणि तरुणाईंना आपल्या आचरणात आणा. या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे, शेवट खूप चांगला करणार आहे. पण ते आत्ता नाही सांगणार, ते बरोबर 9 वाजता सांगणार आहे. कारण ते टॉप सिक्रेट आहे, ते ओपन नाही करत आता. अजून भंडाऱ्यावरची स्वप्न लोक विसरलेली नाहीत. आई कोण आहे आणि बाप कोण आहे, माझ्याकडे लक्ष द्या. आई आणि बाप हे दोन अशी तत्व आहेत. एका ज्येष्ठ तत्ववेत्याने असं म्हटलंय की आई या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलाय, माझ्याकडे लक्ष द्या, की प्रेम आहे ना, प्रेम हे निराकार आहे, प्रेमाला आकार नाही. हा माईक आहे, ह्याला आकार आहे, दिसतोय. हा पकवाज आहे, दिसतोय. तो साऊंड बॉक्स आहे, दिसतोय. प्रेम म्हणून काय दाखवणार, याला प्रेम म्हणतात. हे दाखवता येत, त्याला आकारच नाही ना. आणि आकार जर नसेल तर ती गोष्ट भोगता येत नाही, लक्षात ठेवा. ही अडचण देवाच्या लक्षात आली आणि त्याने प्रेमाला आकार दिला. आणि प्रेमाला जो आकार दिला त्या आकाराचं नाव आई आहे, असं त्या तत्वचिंतकांनी म्हटलं की प्रेमाला जो आकार दिला गेला तो आकार म्हणजे आई आहे. दुसऱ्या एका तत्वचिंतकाने आईचं स्तोत्र गायलंय बरं का. हे आता मला सांगायचा खूप उत्साह आहे पण हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. अंतराळामध्ये पहिल्यांदा जो ध्वनी प्रतीत झाला तो ओम झाला. ओम. अ आ ई ई उ ऊ
क ख ग घ ह ळ क्षज्ञ ही स्वर आणि व्यंजन जी तयार झाली ना ती ओंकारातून तयार झाली. आता नासाने शोध लावलाय नवीन की सूर्यकिरणातून जे काही ध्वनी निर्माण होतात ते ओंकारमय आहेत. सूर्यकिरणातून जे ध्वनी येतात ते ओंकाराचे आहेत. हे सगळं जगत ओंकारमय आहे. पहिल्यांदा जो ध्वनी प्रतीत झाला तो ओम झाला. म्हणून ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. पहिल्यांदा जो बाहेर शब्द आला तो ओम. ओमवर आता नासामध्ये खूप चर्चा चालू आहे. कारण भारतीयाने याचा खूप आनंद मानला पाहिजे की आमची सर्व पुराणं सर्व मंत्र हे ओंकारानं सुरू आहेत. ओंकाराचा पहिला जर विचार कोणी केला असेल तो भारतीय ऋषीमुनींनी केला आहे. ही ऋषीमुनींची सर्वात मोठी संपत्ती आम्हाला प्राप्त झाली याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. ओम हा इतका मोठा आहे. ज्ञानेश्वरीची ओवी पण ओंकारमय आहे. तिला 3.5 मात्रा आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणून ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी ही ओंकारमय असल्यामुळे ती मंत्र आहे हे लक्षात ठेवा. ते सांगेल कधीतरी एखाद दिवशी, आता वेळ नाही. पण अंतराळामध्ये पहिला ओम प्रतीत झाला. पण बालक जेव्हा जन्माला येतं ना बालक तेव्हा पहिल्यांदा जी वाणी येते ना तर पहिल्यांदा त्याच्या तोंडामध्ये शब्द येतो तो आई येतो. आई. म्हणून ओमला जेवढी किंमत आहे तशी बालकाच्या आयुष्यामध्ये आई सुद्धा ओंकारमय आहे. तेवढीच किंमत त्या शब्दाला लक्षात ठेवा. म्हणून तो शब्द नाही विसरता कामा. तिला नाही विसरता कामा. तुकाराम महाराजांनी खूप चांगलं वर्णन केलंय तिचं. ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भाविना प्रीति करीला भाविना प्रीति ऐसी कळवळाची जाती ऐसी कळवळाची जाती करीला भाविना प्रीति करीला भाविना सुभाषितकारांनी असं म्हटलंय. दादा सुभाषितकारांनी असं म्हटलंय, हिमालयाचं काजळ हिमालयाचं काजळ क्षीरसिंधूमध्ये मिसळलं आणि त्याची शाई केली आणि पृथ्वीचा कागद केला. मेरू पर्वताची लेखणी केली. आणि स्वतः सरस्वती जर आयुष्यभर लिहित बसली तरी आईचं स्तोत्र पूर्ण होणार नाही. एवढी आई मोठी आहे असं त्यांनी वर्णन केलं. लक्षात ठेवा. आईचं वर्णन नाही होऊ शकत महाराजा. लक्षात ठेवा. ती काय करत नाही तुम्हाला ऐकायचं आहे. बाळंत या शब्दाचा अर्थ कसा आहे तो सांगतो. बाळंत पुरुषांना नाही कळणार. आणि एक वाक्य सांगूनच जातो. आता तोंडात आलंय तर ओठात आलंय तर पोटात ठेवण्यात मजा नाही. आईनं एका मुलाला जन्म देणं म्हणजे तिनं दुसऱ्यांदा जन्म घेणं आहे. लक्षात ठेवा.
म्हणून त्या बाळंत शब्दाचा अर्थ सांगितला जातो. बाळंतपण जे असतं ते असं असतं की झालं तर सुखरूप बाळ, नाही तर अंत. झालं सुखरूप बाळ, हे तर अंत. तिला परत जन्म घ्यावा लागतो महाराजा. ती काय सोसत नाही, काय सोसत नाही. पुरुषांना तर काहीच माहिती नाही, मी सांगत नाही आता. पण त्यांच्याकडे बघून जर सांगितलं तर त्या साक्ष देतील. ती पोटामध्ये 9 महिने त्याला वागवते. काय सोसावं लागतं तिलाच माहिती आहे. बाळंत झाली की सगळं घर आमरस ओरपत असतं. तिला कोणी अर्धी वाटी आमरस नाही देत. देतं? सगळं घर शिकरण खात असतं. तिला कोणी एवढं शिकरण देत नाही. पण घरामध्ये सासू नावाची एक बाई बसलेली असते. ती त्या सुनेला सांगशील, खाशील बरं का, पोराच्या पोटात होईल. हा शब्द सुद्धा फेवरेट शब्द आहे, त्यांनाच कळत, सगळं नाही कळणार. मी आता नसेल सिनेमा पाहत, पण पूर्वी सिनेमा पाहिलाय कॉलेजला असताना. सासूची भूमिका करण्यासाठी देवाने ललिता पवारला खाली पाठवलं. तिला देवाने डोळाही तसलाच दिला होता. एकदम परफेक्ट कॅरेक्टर ललिता पवार. चंद्रसूर्य असेपर्यंत ती पण अजरामर आहे. खाष्ट सासू. खाशील बरं का. ती आई खात नाही. एवढं केळाचा तुकडा नाही खात तर बाळाला सर्दी होईल. भाकरी चुरून खायची तर वरणामध्ये कुस्करून 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 त्याचा भोगा करून खावी लागते. जर कडक भाकरी खाली तर त्याच्या पोटात दुखेल, एवढं पद्धती पाळते. आणि हा मोठा झाल्यावर सांगतो तिला कळत नाही आमच्या आईला. हे आमची जरा बावळटच आहे, तिला कळत नाही. बरोबर, कसं कळत? लहानपणी काजळ घालताना तुझा डोळा फोडूनच टाकाय पाहिजे होता. असं काजळ डोळ्यात घालते की त्याच्या डोळ्याला इजा न होता ते डोळे सर्वांग सुंदर झाले, अशी आईची इच्छा असते. महाराज किती सांभाळलंय तिने, हे कधीतरी डोक्यात ठेवाल का नाही तुम्ही? आता मिक्सर आले, ग्राइंडर आले. पूर्वी पाट्यावर वाटायला लागायची चटणी, मसाला, हिरव्या कंच मिरच्या, जिरं, लसूण पाट्यावरती बाई वाटायची. कमरेला पदर खोवलेला असायचा, ती वाटत असायची. आणि एवढ्यात ते 4-5 वर्षाचं पोर दारात येतं आणि उभं राहतं. आहे झाली. बघा, आठवलं सगळ्यांना लहानपण. आता ते काय असं चड्डी हातात घेऊन आहे झाली. भाऊ त्यावेळेला त्या आईनी जावेला सांगायचं, नंदेला सांगायचं, मी चटणी वाटती, तेवढं त्याचं ढुंगण धुवा. कुणी नसेल तर नवऱ्याला सांगायचे, ओ पोरगा आले, जरा शी झाली त्याची, धुवा त्याची ढुंगण जरा धुवा, मी चटणी वाटती, त्या हाताने धुतलं नाही पाहिजे. ही आई आहे. आणि हा मोठा झाला म्हणतो तिला कळत नाही. मला कधी कधी वाटतं त्याच हाताने धुवायला पाहिजे होतं. आग झाली असती म्हणजे कळलं असतं ते काय. डोंगणाची आग झाली असती का नाही, म्हणजे आई कळली असती काय ते. अरे तिने किती सांभाळलंय बाबा, कधीतरी विचार करशील का नाही? इतका वाईट काळ आहे महाराजा. एका घरी बसलो होतो, कीर्तन करून आलो. घराघरात असं वाटतं की संध्याकाळी 12 वाजले तरी ती आई जेवली नव्हती. आणि तिचा मुलगा पिऊनच आला संध्याकाळी. आई म्हणली, बाळू जेवून घे. त्याने डोळे मोठे केले, म्हणलं जेवण झालंय माझं. 31 डिसेंबर. अरे मी जेवली नाही अजून. तुला कोणी सांगितलंय थांबायला? तर मी मध्यस्थी केली. म्हणलं बाळासाहेब, अहो तिला नाही सांगावं लागत, ती आई आहे, ती नाही जेवणार तुम्ही जेवल्याशिवाय. 9 महिने तुम्हाला वागवले तिने पोटात. मी माझ्याकडे मोर्चा ओळखला. म्हणलं, हे महाराज विचारा तिला, काय असेल ते 9 महिन्याचं भाडं देऊन टाकू. आईच्या उदराचं भाडं देणारी जर प्रजा येत असेल तर या देशाचा विनाश लवकर, हे लक्षात ठेवा महाराज. काय केलं नाही. ती जे करते ते कुणीच करणार नाही महाराजा, लक्षात ठेवा. आता काय सांगू, अनेक अंगाने आई सांगता येईल. माझा तो आवडीचा विषय.
मान्य शेखर भाऊ कुटेंच्या आई महोत्सवात कितीतरी वेळा मी आई सांगितली. मातेची आची ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. मातेची आची अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. मातेची आची ती अवघी बाळकाची व्याप्ती, बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. मातेची आची ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची तिच्या चित्तामध्ये एकमेव बालक असतं, लक्षात ठेवा. हे सगळ्या आयांना विचारा, माझ्या बाजूने कौल देतील त्या. पूर्वी एक फार मोठं भावगीत होतं, चांगलं भावगीत होतं. त्या भावगीतात आई असं म्हणते, देव जरी मज कधी भेटला, माग हवे तो माग म्हणाला, म्हणेन प्रभुरे माझे सारे जीवन देई मम बाळाला. त्याचं नाव आई आहे, ती नाही सांगू शकत. आता एक आहे, जी मुलं मेरिटमध्ये पास झालीत का नाही, मेरिटमध्ये पहिल्या 50त, त्यांना आई नाही कळणार. जी नापास झाली त्यांना आई जास्त कळते, कारण प्रगती पुस्तकावर तीच सही करते. बापाची एवढं हिंमत नसते जाण्याची, मग आईकडनं सही घ्यायची. आईसुद्धा सही करते, पण वार्षिक परीक्षेला नाही ना चालत तसं. घटक चाचणी म्हणा, 6 माही म्हणा, धकून जातं. वार्षिकला एक पोरग नापास झालं, घरी रडत आलं. आईला म्हटलं, आई लाल रेषा, नापास. रडत होता तो. म्हणलं, का रडतो? दादा मारतील संध्याकाळी. बापाची भीती. पण आई हे असं पालनीय तत्व आहे. त्या आईनं त्या पोराला सांगितलं, जेव मुकाट्यानं आणि जेव दाबून, बघते मी संध्याकाळी त्यांच्याकडं. कसलं संरक्षण आहे, आईचं संरक्षण केवढं आहे. मी बघते, तू खा, बघते मी त्यांच्याकडं. आणि त्याने ते पोर एकदम निर्धास्त होतं. पण संध्याकाळी वडील आले, ते असे बूट आपटतच आले, बाळूचा रिझल्ट म्हणून. त्या दिवाणावर असं ठेवलं होतं प्रगती पुस्तक. बघितलं, इंग्रजी लाल रेख, इतिहास लाल रेख, भूगोल लाल रेख, गणित लाल रेख, सायन्स लाल रेख, 5 विषयात नापास. जे त्यांनी जुरवात केली ओरडायला. कुठं गेलं ते कार्ट, काय दिवे लावले? ते आईला हाक मारली, तुमचे लाड हे बहुले, आम्ही रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढं केली, आणि बघा तुमच्या लेकाचे पुण्यप्रताप. ते आई म्हणली, शांत बसा, पाणी प्या. आज सगळ्या बॅगावरच्या काढल्या, त्यात तुमचं प्रगती पुस्तक सापडलंय. हे बाळूचं नाही, हे तुमचं आहे. 5 विषयात दांडीगुल आहे तुमची. त्यांनी बघितलं वर खाली आपलं नाव, असू दे असू दे म्हणलं, असू दे असू दे. मग आपला बाळू 2च विषयात नापास झालाय, तुमच्यापेक्षा प्रगती चांगली आहे, सही करा त्याच्या प्रगती पुस्तकात. हे सांगते ती आई असते, लक्षात ठेवा. एवढं कुणी नाही करत महाराज. तिचे उपकार कसे फेडता येतील फार करते. सगळं नाही सांगत, आता घड्याळ थांबायला तयार नाही. पण माझी एक मागणी आहे तुमच्या भोसरीच्या लोकांकडे, इथे बसलेल्या सर्वांकडे. माझा विषय फार मोठा आहे आजचा, म्हणजे तो असा कक्षेत बसणारा नाही, तेवढ्या वेळात मी नाही सांगू शकत. एक अचूक मुद्दा मात्र आहे, तेवढा टिपायचा आहे मला. पण तो सांगण्यासाठी हा व काढलाय, ब काढण्यासाठी व काढलाय. अनंत उपकार आहे, तिचे नाही फेडू शकत आपण, कधीच नाही फेडू शकत. पण बाप पण काही कमी नाही, बाप पण कमी नाही. पण बापाकडे जास्त लक्ष नसतं.
सुभाषितकाराने असं म्हटलंय, षण्मासे मातृदुःखश्च पितृदुःखश्च दिनत्रयम भार्यान दुःख पुनः भार्या क्षुधा दुःख दिने दिने. आई गेली तर 6 महिने दुःख असतं, बाप गेला तर 3च दिवस असतो. असा फरक का? याचा खुलासा प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी केला होता. मामासाहेब दांडेकर असं म्हणाले होते मुंबईला की बापाचा संपर्क कमी असतो, आणि मुंबईचा बाप तर सकाळी कामावर जातो ऑफिसला, तेव्हा मुलं झोपलेलीच असतात. संध्याकाळी ओव्हरटाईम करून येतो तेव्हाही पोरं झोपलेली असतात. मग रविवारी पोरं आईला विचारतात, हे पाहुणे कोण आले? मामासाहेबांनी त्याला नाव ठेवलं होतं संडे फादर. मामा म्हणायचे संडे फादर. रविवारी दिसतात, जास्त संपर्क नाही, 3च दिवस दुःख. आईचं 6 महिने दुःख. आता आम्ही रस्त्याने जातो का नाही गाडीनं, ते समोरच्या गाडीवरचं स्लोगन वाचलं की कळतं. काय काय लिहितात माणसं. अशोक महाराज असं लिहिलेलं असतं, तुम्ही पण बघितलं असेल. आई तुझा आशीर्वाद, आईची पुण्याई, मातृकृपा, असंच असतं. 100-200 गाड्या गेल्यानंतर एखादी गाडी येते, आबाचा आशीर्वाद. बाप कधीतरी उगवतो. आणि आलं तर संयुक्तिक, आई वडिलांची पुण्याई. वडिलांची कमी नावं असतात. हे तरी बरं, पण काय लिहितील माणसं त्याच्यावर काय सांगता येत नाही महाराजा. आम्ही आमच्या गाडीवर लिहिलं आहे, विठ्ठल आमुचे जीवन. वारकरी एक स्लोगन आहे. काय आता मी नाही सांगू शकत काय काय असतंय. एक मोठी चमत्कारिकच गोष्ट आहे, आणि फुल टाईमपास आहे रस्त्याने जाताना. आता काय हे लिहायचं आहे गाडीवर, भरली का चालली? काय माणसं लिहितात ते, काय कठीण आहे का? भरली का चालली? फारच एकूणात कठीण आहे. जाऊ द्या, बाप काही कमी नाही, फक्त बापाचे अश्रू दिसत नाहीत. आईचं प्रेम डोळ्यातून वाहतं, पण मुलासाठी जो आयुष्यभर झिजतो तो सुद्धा बाप कमी नाही, लक्षात ठेवा. तो मुलाकरता 3,000 रुपयाचा बूट देईल, पण 6 महिने स्वतः फाटकं बनियान घातो. हे कधीतरी बापाचं कळलं पाहिजे मुलाला की आपल्या वडिलांनी काय केलं नाही, काय करत नाही तो बाप तरी. महाराजा लक्षात ठेवा. तरी माणसं सांगतात आमच्या बापाला काही कळत नाही. एखाद्या गावी गेल्यानंतर सांगतात, हे बघा ही जमीन ना आपणच घेतली, आमचा वडील अंगठी छापवता, त्याला काही जमलंच नाही. ही द्राक्षाची बाग मीच लावली, आमचा बाप अडाणी होता, त्याला काही जमलंच नाही. हे सगळं ऐकून माझं डोकं भणकलं. मी बोलायचं बंद झालो. त्यांनी सांगितलं, महाराज बोलत नाही काय, तुम्ही एकदम गप्प बसले. म्हटलं काय बोलणार, तुझ्या बापाला काही जमलंच नाही, तू जन्माला येण्यापूर्वी ऑपरेशन करायला पाहिजे होतं. असली पिढा जन्माला आली नसती, लक्षात ठेवा. त्याचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. जरा एक वाक्य सांगू, किती मुलगा नालायक असला तरी सुद्धा बापाने 7-12चा उतारा शेजारच्या मुलाच्या नावावर केला नाही, हे बापाचे उपकार केवढे मोठे. तो काय करत नाही तुमच्यासाठी, आठेल ते सगळं करतोय, लक्षात ठेवा. आई जेवढी महत्वाची तेवढा बाप सुद्धा महत्वाचा. आता या साऱ्याचा समारोप करताना सांगतो की ज्यांची आई जिवंत असेल ते भाग्यशाली आहेत. आई जर गेली ना, 2 गोष्टी सांगतो आई बापाच्या. आई जर गेली ना, हे सामाजिक भान ठेवून काही चिंतन मांडतोय. आई ज्या दिवशी जाते त्या दिवशी 2 गोष्टी होतात. आणि पहिली गोष्ट कोणती असेल तर प्रेमाच्या निर्झरातला शेवटचा थेंब आटतो. ही आई जाण्याची सर्वात मोठी उणीव आहे. आणि बाप गेल्यानंतर दुसरी गोष्ट घडते की आरे म्हणून हाक मारणारा शेवटचा माणूस जातो. ही बापाची सुद्धा पोकळी कोणी भरून काढत नाही. एवढे आई बाप मोठे आहे ते लक्षात ठेवा. यांना कधी विसरलं नाही पाहिजे आपण, लक्षात ठेवा, कधीच नाही. तुमच्यासाठी एक मागणं आहे की जे माझं खूप गाजत आहे आई महोत्सवातसुद्धा, की ज्यांची आई जिवंत आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण तुमचं कर्तव्य काय हे सांगतो. हे मी फार संशोधनानं बोलतोय. हे कधीतरी लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही पृथ्वी तलावरचा पहिला श्वास घेतला, पहिला श्वास आईच्या उदरातून जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेतला, त्या दिवशी ती जवळ होती, दुसरं कुणीच नव्हतं. आपण जन्माला आलो तेव्हा पहिला श्वास घेतला ना पृथ्वीवरचा, तेव्हा ती जवळ होती. आता पुत्राचं कर्तव्य काय आहे की तिचा शेवटचा श्वास जाईल तेव्हा तू जवळ असलं पाहिजे.
ही सर्वात मोठी भूमिका तुम्ही निभावली पाहिजे. तर कीर्तन ऐकल्याचा उपयोग आहे. आणि माझं त्याच्या पुढचं वाक्य आहे की तिचा शेवटचा श्वास जात असताना तुमची उजवी मांडी तिच्या डोक्याखाली पाहिजे. तुमच्या उजव्या मांडीवर तिचा प्राण गेला पाहिजे. कारण तुमची उजवी मांडी ही त्या क्षणाला तिच्या दृष्टीनं वैकुंठ आहे हे कधी लक्षात ठेवलं पाहिजे. कोणत्या आईची इच्छा असते की माझ्या मुलाच्या मांडीवर माझा प्राण जावा. हे जर साध्य झालं तर ते जीवनाचं सर्वात मोठं साफल्य असेल. हे सारं असताना माझ्या अंतर्मनामध्ये एक मोठा प्रश्न आहे की ही तीर्थाचे धुरे आईबाप असताना जर पंढरीची वारी केली आणि आईबापाचं विस्मरण जर होत असेल तर पंढरीची वारी करायची काय हा मोठा प्रश्न आहे. ती करावी का न हा एक प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी सर्वांना देतो. तत्पूर्वी सरांनी हाताने टाळी आणि मुखानं असं भजन करा. विठोबा रखुमाई मनामध्ये आणखीन एक चिकित्सा निर्माण झाली. ती अशी आहे की पंढरीची वारी आम्ही करतो आहोत आणि पंढरीची वारी केल्यानंतर आई वडिलांचं जर विस्मरण होत असेल, पंढरीसी जाय तो विसरे बाप माय, मग करायची काय. आणि दुसरा प्रश्न मनात असा आहे की पंढरीला आपण जातो आहोत, ते दैवत जे आलंय ते आई बापाची सेवा करूनच झालंय, तर त्याच्या दर्शनाची ही विपरीत फलश्रुती कशी असावी प्रश्न आहे ना. त्याचा इतिहास आहे वारकरी संप्रदायाचा. ज्याच्याकरता पांडुरंग परमात्मा आला त्याचं पूर्वचरित्र चांगलं नाही. चित्ताराधी स्त्रियेचे तियेचे नि छंदेनाचे माकड गारुडियाचे तैसे होय. तो बायकोच्याच अधीन होता पुंडलिक. आई वडिलांनी इच्छा व्यक्त केली की आपण काशीला जाऊ. काशीला जावायची इच्छा व्यक्त केली. पुंडलिक म्हणाल तुम्ही जाऊ शकता, मी काही येणार नाही, मला यायचं नाही. आई वडील काशी यात्रेला निघाले. 8 दिवसांनी बायको म्हणाली आपण जाऊ काशीला. तो एका पायावर उभा राहिला. मजल दर मजल करत जात असताना पुंडलिकाची आई बापाची भेट झाली. आई वडिलांना बरं वाटलं की उशिरा का होईना पुंडलिक आला. काही अंतर चालून गेल्यानंतर वडिलांनी सांगितलं गुडघे दुखतात रे. आई म्हणाली कंबर दुखते रे. त्या पुंडलिकाने त्यांच्या गळ्याला दोरी लावली आणि असं ओढत चालला. 4-2 कोस गेला असेल नसेल तर बायको म्हणाली धनी माझे पण पाय दुखायला लागले. तिला खांद्यावर घेतली त्यांनी. आई बापाला गळ्याला दोरी बांधली आणि बायकोला खांद्यावर घेतली. असा पुंडलिक होता. त्या काळात एकच पुंडलिक होता. तुम्हाला कळतं खुलासा कशाला केला पाहिजे की तो घराघरात दिसेल. आज एका आश्रमामध्ये पुंडलिक आला आणि त्या आश्रमामध्ये सगळेजण खानपान करून झोपले आणि संध्याकाळी चित्र असं दिसलं 3 कुरूप स्त्रिया आतमध्ये आल्या. विद्रूप होत्या. कोणी भांडी घासली, कोणी धुणं धुतलं, कोणी फुलं आणली, कोणी सडा संमार्जन केलं, कोणी रांगोळी टाकली, कोणी देवपूजेची उपकरणं घासली. आणि पंच उषकाल होताना त्या ऋषीच्या आश्रमात दर्शन घेऊन त्या बायका निघाल्या. त्यावेळेस त्या 3 बायका सर्वांग सुंदर दिसत होत्या. पुंडलिकाने त्यांना अडवलं आणि विचारलं तुम्ही जाताना कुरूप होत्या आणि बाहेर निघताना एवढ्या सुंदर कशा, कोण आहात. त्या मधल्या बाईनं उत्तर दिलं मी गंगा आहे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती, आम्ही त्रिवेणी आहोत. पण पुंडलिका तुझ्यासारखी पापी माणसं आमच्यात आंघोळ करतात तेव्हा आमचं स्वरूप असं विद्रूप होतं. आणि हा साधू जो आहे हा कुकुट ऋषी आहे,
हा आपल्या आईबापांची सेवा करतो आणि त्यांची सेवा आम्ही केली की आमचं सारं मालिन्य निघून जातो आणि सर्वांग सुंदर होतो. ही आईबापाची सेवा केल्याचं फळ आहे. असं पुंडलिकाच्या डोळ्यात अंजन घातलं गंगेनी. पुंडलिकाचे डोळे उघडले आणि तो दिंडीरवनात आला आणि चंद्रभागेच्या तीरावर त्याने आश्रम स्थापन केला आणि आईबापाची सेवा करू लागला. त्या सेवेला संतुष्ट होऊन भगवान कृष्णचंद्र त्याच्या दर्शनासाठी आले. असं वर्णन आहे. थापटाक युगे 28 विठेवरी युगे 28 विठेवरी वामांगी रघुमाई दिसे शोभा वामांगी रघुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्मा पुंडलिका भेटी परब्रह्मा चरणी उद्धारी जगता चरणी भीमा उद्धारी जगा चरणी उद्धारी जगा चरणी वागे भीमा उद्धारी जगा जय देव जय जय पांडुरंगा जय देव जय जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा पुंडलिकासाठी तो आला पांडुरंग आणि त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या आईवडिलाचा आपल्याला विसर पडला. ही फलश्रुती असू शकत नाही. केवढा विरोधाभास आहे. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, आता 9 वाजत आले तर उत्तर सांगायची वेळ आली. ते उत्तर तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात अवघा होय पांडुरंगा 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 अवघा होय कीर्तन गुंफत आणलं आणि त्याचा मुख्य अर्थ आता सांगतो या सर्वांच्या साक्षीनं. पंढरीच्या वारीला जो मनुष्य जाईल त्याला आईबापाचा विसर पडेल असं पहिलं चरण आहे. आणि त्या चरणाने घोटाळा होऊ शकतो. अशी पुष्कळ चरणं आहेत संत वाङ्मयात की नुसती वाचली तर घोटाळा होईल. मी कालच सांगितलं एका ठिकाणी, अर्ध वाचलं तो घोटाळा होतो. सांगू ऐकता, आपण दररोज हरिपाठ म्हणतोय होय ना, त्यात एक असं चरण आहे की अर्ध म्हटलं तर घोटाळा आहे. हरि उच्चारणी अनंत पापराशी,
नाही कळालं? हरी उच्चारणी अनंत पापराशी कोण घेईल मग? हरीचा उच्चार करता असता अनंत पापराशी होतात. हे अर्धचरण नाही म्हणायचं, पूर्ण म्हटलं तर त्याचा अर्थ कळेल. जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे. तसं दुसरं चरण जर वाचलं की याचा अर्थ लागला. तेवढंच सांगायचं आहे आता मला, पुढचं सांगायला वेळ नाही. तेवढं वाक्य लक्षात ठेवा म्हणजे कीर्तन समजलं. पंढरीच्या वारीला गेला मनुष्य की आईबापाचा विसर पडतो, असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे. पंढरीसी जाय तो विसरे बाप माय. तो बापाला विसरतो आणि आईला विसरतो. मग पंढरीची वारी काय उपयोगाची? आणि कशा करता जायचं? मग जायचंच नाही का? माझ्या प्रिय श्रोतानं त्याचं उत्तर आहे की संतांची चरणं हे अभंग असे तकलादूपणानं शोधायचे नसतात, त्याचे अर्थ कळत नसतात, ते खूप सूक्ष्म रीतीनं अभ्यासायचे असतात. पंढरीला वारकरी गेला, पंढरीची वारी करून परत घरी आला, तर त्याचा परिणाम काय होतो, त्याच्या जीवन प्रणालीवर काय परिणाम होतो, याचं उत्तर जर तुकाराम महाराजांनी दिलं असेल तर कोणतं आहे? ते मनीमानसी हृदयाच्या 7व्या कप्प्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा की पंढरीची वारी आम्हाला काय शिकवते. ऐकायचं आहे? हा पंढरीच्या वारीला घरातून निघतो, पडशी घेतो, आईला नमस्कार करतो, वडिलाला नमस्कार करतो, पंढरीला जातो, पांडुरंगाचं रखुमाईचं दर्शन घेतो आणि पायी वारी करून जेव्हा परत येतो त्यावेळेस त्याला काय फलश्रुती होते की तो आई आणि बाप विसरतो. या चरणाचा अर्थ असा आहे की जाताना त्याच्या डोक्यात आईबाप असतो आणि परत वारी करून आल्यानंतर त्याची मूलभूत भूमिका अशी बदलून जाते की हा आई आणि हा माझा बाप आहे हे तो विसरतो आणि हा माझा पांडुरंग आहे आणि ही माझी रुक्माई आहे, हा त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडतो की आई बाप तो विसरून जातो आणि वडीलच माझे पांडुरंग आहेत, आई माझी रखुमाई. ही वारीची फलश्रुती आहे, लक्षात ठेवा. म्हणून पंढरीसी जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंग. म्हणून सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले वडील हे पांडुरंग स्वरूप आहे आणि आपली आई ही रखुमाई स्वरूप आहे. त्यांची जर पूजा केली तर कदाचित पुन्हा पंढरीची वारी केली नाही तरी चालेल महाराजा. कारण तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे तयांचे किर शरीरे लोण केजे, असं वर्णन केलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. समारोप करतो. आजच्या या पर्वप्रसंगी मी आलो. जी ठराविक माणसं मला मनामध्ये घर करून राहिली त्याच्यामध्ये आदरणीय या प्रभागाचे लोकप्रिय आमदार माननीय महेशदादा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे की मला नुकतंच पत्रिकेचा निर्देश करताना पाहिलं की 2 पुरस्कारांचं वितरण या समारंभात 5 तारखेला होणार आहे. त्यात एक संस्थेला आणि दुसरा आहे तो व्यक्तिशः असा पुरस्कार आहे. खरं म्हणजे ही सुद्धा एक अत्यंत विशुद्ध अशी कल्पना आहे की अनेक माणसं काम करीत आहेत की ज्यांचं काम खूप ललांभूत आहे, पण अशा काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आणि संस्थांचा यथोचित गौरव करणं ही दादांची खूप चांगली संकल्पना आहे. येणाऱ्या उत्सवामध्ये आम्ही जो पुरस्कार देणार आहोत तो स्वकाम सेवा मंडळाला देणार आहोत आणि त्याचबरोबर ज्याने आयुष्यभर पखवाजाची सेवा केली आणि हजारो विद्यार्थी घडवले असे आदरणीय अशोक महाराज पांचाळ यांना आपण पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. त्यांचं निश्चित स्वरूपानं कौतुक केलं पाहिजे की भोसरीचा हा सन्मानाचा पुरस्कार त्यांना लाभणार आहे येणाऱ्या 5 तारखेला. हे अनेक उपक्रम आता नवरात्रामध्ये त्यांनी खूप चांगला उपक्रम केला आहे असं या संपूर्ण सप्ताहाचं नियोजन जे पाहतात योजकस्तत्र दुर्लभ या नात्यानं आमचे आदरणीय हिरामण तात्या, म्हणजे तात्यांचा माझ्यामध्ये सारखा गोषवारा असतो की तुम्ही पहिल्यांदा भोसरीची तारीख लिहून ठेवा. मी त्यांना म्हणत असतो की मी येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि त्याच्यापेक्षा त्यांचा आग्रह असतो की पहिल्यांदा आमच्या घरी जेवायला आलं पाहिजे. म्हणजे हा अट्टहास आहे, त्यांचं प्रेम आहे आमच्यावर. पण तात्यांची सुद्धा याच्यामध्ये खूप मोठी कामगिरी आहे. आमचे दिवकर आहेत त्यांच्याबरोबर काम करणारे आणि दादांची सर्व टीम याच्यामध्ये संलग्न असते आणि काम करते. आज विशेषत्वानं उपस्थित आहे ते महेश महाराज भगुरे आहेत, जे उत्तम गायक आहेत. गेली अनेक वर्षे यामध्ये पखवाजाची सेवा समर्पण करणारे
एक अत्यंत अद्वितीय असं व्यक्तिमत्व अशोक महाराज इदगे आहेत. आणि माझ्या डावा हाताला चंद्रकांत पांचाळ आहेत. यांनी खूप सेवा केली आहे. जे पखवाज वाजवणं इतकं सोपं नाही आहे. एक एक बोल घोकून घोकून रटावा लागतो तेव्हा ते एवढं मोठं वादन शक्य होत असतं. पण या सर्वांना मी धन्यवाद अदा करतो. सर्व गाणारे आणि वाजवणारे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक वारकरी आहेत. त्याच्यामध्ये माझे जीवलग मित्र हरिभक्तीपारायण सदानंद महाराज बग आहेत, की जे माझे जीवलग मित्र आहेत. इथं विजयराव बोत्रे बसलेले आहेत, आमचे बोराडे बसलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थिती आमचे विशाल महाराज फुगे आहेत. ही सारी मंडळी भोसरीतली आहेत, पण दादांच्या सानिध्यात असणारी मंडळी आहेत. आमचे निळोबा महाराज आहेत, अक्षय भोसले आहेत. हे विद्यार्थीसुद्धा भविष्यामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून लोकजागर करतील असा त्यांचा खूप मोठा निश्चित स्वरूपानं वारकरी संप्रदायाला आधार आहे. आमचे राहुल भालेकर बसलेत आणि अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेत. या सर्वांना मी धन्यवाद अदा करतो. कीर्तन संपवताना तुमच्याकडे मागणी एवढीच मागणार आहे. आजच्या कीर्तनाचा विषय लक्षात घेता की आपण गरीब असू श्रीमंत असू, पण आपल्यासाठी आयुष्यभर झिजणाऱ्या आईवडिलांना आपण विसरलं नाही पाहिजे. मला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला. अनेक पत्रकार येतात, प्रश्न विचारतात, त्यांचं काम ते करत असतात. त्याने मला सांगितलं की उद्याचा महाराष्ट्र कसा असेल, म्हणजे प्रश्न काही विचारतील. तर विजयराव त्यांना मी काय सांगितलं, उद्याचा महाराष्ट्र जर मला विचारला तर मी एवढंच सांगेन, ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील त्या दिवशी उद्याचा महाराष्ट्र चांगला असेल. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात वृद्धाश्रम आहे तोपर्यंत महाराष्ट्र चांगला असं नाही म्हणताना, ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद होतील आणि आमची मातापित्र आमच्या घरात असतील. तुम्हाला ऐकायचं आहे हे किती सांगेन मी, मला काय ते दररोजचा माझा उद्योग आहे. पण एक उदाहरण आता माझ्या तोंडावर आले, ते सांगितल्याशिवाय मला नाही राहता येणार आणि संपवता येणार. भाऊ माझा तुमच्यासारखा एक मित्र आहे. मी खूप मित्र जोडलेत. लक्षात ठेवा. असं म्हटलं एकाने की ज्याला आयुष्यात मित्र नाही तो माणूसच नाही. मित्र असणं ही फार मोठी संपत्ती आहे. त्या संपत्तीनं मी खूप श्रीमंत आहे. ठाई ठाई माझे हजारो मित्र सापडतील. लक्षात ठेवा. ही काही माणसं अशी आहेत की त्यांना आयुष्यात एक मित्र जोडता आला नाही. त्याच्यापेक्षा कुत्रं बरं. मित्रच जोडता आला नाही म्हणजे काय म्हणायचं. हजारो मित्र आहेत माझे, पण एक मित्र दादा असा आहे ऐकण्यासारखा आहे. 2 भाऊ आहेत ते आणि वसईला राहतात. हे आता सांगताना माझ्या अंगावर रोमांच आलेत. हे जरा ऐका तुम्ही, आणि ऐकलंच पाहिजे. कीर्तन संपताना ते 2 मित्र आहेत. तो माझा मित्र 1.5 वर्षाचा असताना आणि त्याचा भाऊ 3 वर्षाचा असताना वडील वारले. तो माझा मित्र 1.5 वर्षाचा होता आणि त्याचा मोठा भाऊ 3 वर्षाचा होता तेव्हा त्याचे वडील वारले. पण त्यांच्या आईनं भांडी घासून ही मुलं जगवली. भांडी घासून. म्हातारी भांडी घासायला जायची तेव्हा ती तरुण होती, पण या लहान मुलांचा प्रतिपाळ करत त्या आईनं भांडी घासली. लक्षात ठेवा. तो माझा मित्र आजसुद्धा रडतो की भांडी घासायला शेजार पाजारी जायचं आणि त्यांच्या घरातलं राहिलेलं उरलेलं शिळं पाकं घेऊन यायचं आणि त्याच्यावर आम्ही जगलो. घरी 8 एकर जमीन होती. 8 एकर. पण 8 एकर जमिनीतला तिने एक कप्पासुद्धा विकला नाही. अर्धा गुंठा विकला नाही तिने. पोट जाळलं. आपण उपाशी राहिली आणि त्या मुलांना मोठं केलं. आज मी त्यांच्या घरी जेव्हा वसईला जातो कधीतरी माझ्याबरोबर या बघायला. जवळपास 2 करोड रुपयाचा बंगला बांधला आहे. त्या 8 एकरामध्ये चाफ्याची लागवड केली की जे चाफ्याचं फूल 2 रुपयाला ते 5 रुपयाला विकलं जातं. दररोज त्यांची 20,000ची फुलं विकली जातात. 20,000 रुपयाची. कारण ती 8 एकर जमीन आता 40 करोड रुपयाची झाली. त्याची किंमत आज मूल्य 40 कोटी आहे. पण सुंदर बंगला आईवडील त्यांनी बांधला आहे आणि त्या बंगल्याच्या बाहेर एक सुंदर झोपाळा बांधला आहे आणि त्या झोपाळ्यावर एकेकाळी 40 वर्षापूर्वी भांडी घासणारी एक आई त्या झोपाळ्यावर सोन्यानं मडलेली आणि झोके घेताना जेव्हा पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यातून गंगा यमुना बाहेर येतात आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये असा झोपाळा पाहिजे आणि तशीच आई बसलेली दिसली पाहिजे. तर उद्याचा महाराष्ट्र अत्यंत चांगला असेल. लक्षात ठेवा. हे मातृऋण आम्ही नाही फेडू शकत. लक्षात ठेवा. म्हणून ही कीर्तनं ऐकल्यानंतर परिणाम काय, या कीर्तनाचा परिणाम आमच्यावर मनसात झाला तर आम्ही खूप काही चांगलं केलं. लक्षात ठेवा. आणि मला 100% खात्री आहे की मी जी सुरुवात केली की तरुणांसाठी मी बोलणार आहे, हा माझा उपदेश प्रत्येक तरुण घेऊन जाईल आणि आपल्या मातृचरणाला नमस्कार करील. तरीसुद्धा माझ्या कीर्तनाची फलश्रुती चांगली झाली.
सर्वांना माझा हात जोडून सांगणं आहे, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका, दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी आणि पंढरीची वारी करा आणि सुखाने संसार करा. आणि हे सगळे करण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. याच्यासारखा आनंद कशातच नाही, लक्षात ठेवा. भंडारा डोंगरावर यावेळी भागवत कथा करण्याचा योग आला. त्या भागवतामध्ये मी सांगितलं आहे की भागवत आमच्यासाठी आहे, लक्षात ठेवा. खूप मोठा समारंभ झाला आणि साम टी व्हीने त्याला न्याय दिल्यामुळे त्यामुळे प्रत्येक घराघरात गेला. पत्रकारांचं मीडियाचं हे काम आहे की हे सांस्कृतिक समारंभ घराघरात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवले पाहिजेत. पत्रकारांचं ते खूप मोठं सहकार्य अपेक्षित आहे. माननीय शंकरराव टेमघरे यांनी खूप चांगलं काम केलं. त्या निमित्तानं घराघरामध्ये भंडारा डोंगर गेला. येणाऱ्या देहूच्या वारीमध्ये अनेक उत्सव होणार आहे. त्याच्यामध्ये माननीय शेखरभाऊ कुटे यांचाही उत्सव आहे. तुकाराम गाथेचं पारायण आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी निश्चित स्वरूपानं यावं. आणि रंगपंचमीच्या मुहूर्तावर चिखलीमध्ये बग वस्तीतल्या कानिपनाथ मंदिरामध्ये संत एकनाथ महाराजांच्या षष्टीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहे. त्याच्या पत्रिका आमच्या सदानंद महाराजांनी या ठिकाणी आणल्यात, त्या तुम्हाला मिळतील. या समारंभामध्ये विशेषत्वानं शांताराम महाराज जाधव, अनिल महाराज पाटील, संजय महाराज पाचपोर, लक्ष्मण महाराज कोकाटे, गुरुवरे संदीपान महाराज शिंदे, महादेव महाराज राऊत, मुकुंद काका जाटदेवळेकर आणि माऊली महाराज कदम या साऱ्यांची कीर्तनं होणार आहेत. कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे. सर्वांनी कीर्तनाकरता बग वस्तीला या. सर्वांग सुंदर असं कानिपनाथांचं मंदिर आहे. आणि कानिपनाथ महाराजांच्या दर्शनाबरोबरच बग वस्तीमधली श्रीकृष्ण मूर्ती तुम्ही पाहायला या. पाहिल्या वेध लावी अशी ती मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं निमंत्रण त्यांनी इथपर्यंत दिलं आहे. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद अदा करतो. आलेल्या गुणीजनांना या ठिकाणी धन्यवाद अदा करतो. एक भैरवीची छोटी चाल होईल. मी वेळेत कीर्तन सोडलं आहे आणि मग सगळ्यांनी उठायचं. तोपर्यंत उठता कामा नये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज